नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालं। 20 तारखेला आपली परीक्षा सुरू होणार आहे। पहिला पेपर आपला मराठीचा असणार आहे आणि शेवटचा पेपर 18 मार्चला असणार आणि 18 मार्चला भूगोलाचा पेपर असणार आहे। तर या सगळ्यांमध्ये एक चांगली गोष्ट आपल्या सर्वांसाठी झालेली आहे। तर ती नेमकी कुठली चांगली गोष्ट आहे, कुठली आनंदाची गोष्ट आहे, तर यावर आपण चर्चा करणार आहोत। वेळापत्रक जरा थोडंसं डिटेलमध्ये नीट बघूयात आणि आपल्यासाठी त्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे हे बघा। तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जर आपण नीट पाहिलं वेळापत्रक, तर याच्यात एक आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे। ती कुठली? ती गणिताच्या पेपरच्या संदर्भात आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या तुलनेमध्ये जर तुम्ही विचार केला तर मागच्या वर्षी गणित भाग 1 आणि 2 या पेपरचा जर विचार केला तर दोन्ही पेपरला फक्त एक एक दिवसाची सुट्टी होती। दोन्ही पेपरला एक एक दिवसाची सुट्टी होती। त्याच्यामुळे गणित विषय तर आपल्या विद्यार्थ्यांना बराचसा अवघड जातो आणि तो अवघड जात असताना एक एक दिवसाची सुट्टी मिळाल्यामुळे जरा थोडीशी गडबड होते। बऱ्याचदा अभ्यासाला आपल्याला कमी वेळ मिळतो, कारण त्याच्या अगोदर आपला इंग्रजी वगैरे इतर सगळ्या विषयांचे पेपर असतात, त्यामुळे खूपच आपली तारांबळ होते। पण यावर्षीचं जर तुम्ही वेळापत्रक नीट व्यवस्थित बघितलं तर 4 मार्चला बघा, एकतर हिंदीचा पेपर झाल्यानंतर 6 मार्चला आपल्याकडे पेपर आहे गणित भाग 1 चा आणि 6 नंतर बघा, 4 नंतर इथे एकच दिवसाची सुट्टी आहे, पण 6 ते 9 इथं जर तुम्ही बघितलं 7 आणि 8 इथं 2 दिवसाची सुट्टी आपल्याला मिळाली। ही आपल्यासाठी खरंच आनंदाची एक बाब आहे, कारण इथं आपल्याकडे परीक्षेला अभ्यासाला 2 दिवस मित्रांनो मिळतात। हे खूप महत्वाचे आहेत, कारण 2 दिवस, एक दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळतोय, त्यामुळे गणित भाग 2 मध्ये आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात। गणित भाग 2 च्या अभ्यासाच्या तयारीसाठी आपल्याला ते मिळतात आणि इथं आपल्यासाठी एक फायद्याची गोष्ट आहे। यानंतर बघा मित्रांनो, हे वेळापत्रक, आता या वेळापत्रकानुसार आपल्याला ही झाली एक आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट। आता हे वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवायचं आहे, घरामध्ये कुठेतरी लावून ठेवा आणि या वेळापत्रकानुसार आता आपल्याला अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, कारण 20 तारखेला आपला पेपर सुरू होतोय। आता आपला ऑक्टोबर महिना झाला, नोव्हेंबर महिना सुरू झालाय, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 3 महिने आणि जवळपास फेब्रुवारीचे आपल्याकडे असलेले 15 दिवस, 3.5 महिनेच आपल्या हातामध्ये बाकी आहे। तर त्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे आणि एक दिवस व्यवस्थित बसून या वेळापत्रकाचा थोडासा अभ्यास करा आणि या वेळापत्रकानुसार आता मी कसं टाइम टेबल बनवू त्यावरती विचार करा। कारण कसं आहे माहितीये का, इंग्रजीचा पेपर तुमचा आहे 27 फेब्रुवारीला। जर तुम्ही नीट बघितलं ना तर यामध्ये इंग्रजीचा पेपर 27 फेब्रुवारी आहे आणि इंग्रजी नंतर बघा हिंदी 4 तारखेला आहे। किती दिवस सुट्ट्या? 27 नंतर 28, 1, 2, 3 इथं मित्रांनो हिंदीला आपल्याला 4 दिवस सुट्ट्या, 4 दिवस आहेत। हिंदीला आपल्यासाठी किती? 4 दिवस आहेत। पण लक्षात घ्या, हे 4 दिवस आहेत, मग 4 दिवस तुम्ही हिंदीचा अभ्यास करत बसाल का? 4 पैकी तुम्ही 2 दिवस हिंदीचा अभ्यास केला आणि 2 दिवस जर तुम्ही समजा गणित भाग 1 ला दिले तरी तुम्हाला एक चांगली गोष्ट आहे। गणित भाग 1 ला तुम्ही 2 दिवस देऊ शकता। म्हणजे अभ्यासाचं नियोजन करताना ते आत्ताच करून ठेवा की मी बोर्डाच्या परीक्षेच्या टायमाला माझ्याकडे गणित भाग 1 हा 6 मार्चला आहे आणि 27 तारखेला इंग्रजीचा पेपर आहे आणि मध्ये मला भरपूर दिवस मिळतात। तर इथे तुम्ही ह्या हिंदीच्या पेपरचे दिवस वापरू शकताय। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा आपला हिंदी पेपर नाहीये, हिंदीच्या ऐवजी त्यांचं जवळपास मला वाटतं 21 तारखेला एक टेक्निकलचा वगैरे काही विषय आहेत, तर तो आहे। हिंदीचा पेपर बऱ्याच मुलांचा नाही आणि ज्यांचा हिंदीचा पेपर नसेल तर त्यांच्यासाठी तर खूपच आनंदाची बातमी आहे। समजा एखाद्या विद्यार्थ्याचा फुल संस्कृत आहे, त्यांचा हिंदीच नाहीये, तर 27 तारखेनंतर डायरेक्ट आपल्या विद्यार्थ्याला 6 मार्चला पेपर द्यायचा आहे। म्हणजे 27 नंतर 28, 1, 2, 3, 4, 5 असे 6 दिवस मित्रांनो तुम्हाला मिळतात। कुठल्या विषयासाठी? गणित भाग 1 साठी। मागच्या वर्षी एवढ्या सुट्ट्या नव्हत्या गणिताच्या पेपरसाठी, पण यावेळेस आपल्याला गणिताच्या पेपरसाठी बऱ्याचशा सुट्ट्या मिळालेल्या आहेत। तर या सुट्ट्यांचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता हे वेळापत्रक जर तुम्हाला डिटेलमध्ये हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंकवर क्लिक करून हे वेळापत्रक जे आहे ते तुम्ही डिटेल्समध्ये बघा। 10वीचं वेळापत्रक, त्याची PDF फाईल वगैरे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर तुम्हाला बघायला मिळेल। आणि लक्षात घ्या, या सगळ्या विषयांच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील बोर्डाच्या प्रश्नपत्रिका, कारण बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे। तर तुम्हाला या सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF फाईल हव्या असतील तर त्या तुम्हाला फ्री मध्ये मिळतील। तर त्या कुठून आणि कशा मिळतील हे मी तुम्हाला सांगतो। फ्री मध्ये तुम्ही सगळ्या विषयांच्या PDF फाईल डाउनलोड करू शकताय। तर त्या कशा डाउनलोड करायच्या यासाठी मी तुम्हाला आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती घेऊन जातो। बघा, कम्प्युटरवरती जायचं तुम्हाला, मी 1 मिनिटात कम्प्युटरची स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतो। तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून
त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून घ्या, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा स्क्रीनवरती जर तुम्ही आलात तर गुगलवरती बघा, गुगलवरती टाईप करायचं तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका, गुगलवरती जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं आहे. जुन्या प्रश्नपत्रिका मित्रांनो तुम्ही जर टाईप केलं गुगलवरती, तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे आपल्याला बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी 10वी जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर यावरती तुम्ही क्लिक करा. समजा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवर जरी क्लिक केलं तरी इथे तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. पण इथे बघा पटकन जुन्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील सगळ्या विषयांच्या, मराठी आहे, इंग्रजी आहे. जर तुम्ही मराठीवर क्लिक केलं तर इथं मराठी विषयाच्या आतापर्यंत बोर्डाला आलेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका 5 जुलै, मार्च, जुलै सगळ्या मिळतील आणि काही उत्तर पत्रिका सुद्धा आहे रेडमध्ये इथं. तर या तुम्ही डाउनलोड करू शकताय. मार्च 2024 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका मिळेल बघायला. तर सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे मिळतील, सगळ्या विषयांच्या मिळतील. ओके. आणि जर नाही दिसलं तर एक काम करायचं, इथे नोट्सचा कॉलम आहे. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, या वेबसाईटवरती बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील. आता इथं तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आडव्या दिसतात, नोट्स आहे, ऑनलाईन टेस्ट आहे, ते तुम्हाला इथं दिसणार नाही तुमच्या मोबाईलवरती. मग तुमच्या कारण हे लॅपटॉपवरती मी चालू केलंय. मोबाईलवरती पाहण्यासाठी काय करायचं, उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा आहेत तुमच्याकडे मोबाईलमध्ये पांढऱ्या रंगामध्ये. तर त्या 3 आडव्या रेषांवर क्लिक केलं की हे सगळं तुम्हाला दिसेल. त्यावरच्या नोट्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका, इम्पॉर्टंट नोट्स बघायला मिळतील, घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर त्या सगळ्या गोष्टी बघा, सगळ्या नोट्स ज्या आहेत, सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि खूप सारा अभ्यास करा. ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. मी थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी बोर्डाच्या वेळापत्रकाची लिंक दिले आणि त्याचबरोबर तुम्ही गुगलला जाऊन या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या आणि अभ्यास करा. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.